नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. नॉलेज पाथ या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. नेहमीप्रमाणे मी तुम्हाला वेगवेगळ्या विषयांवरची माहिती देत असतो. आज मी तुम्हाला अशा एका मुद्रेविषयी माहिती देणार आहे. ती अत्यंत दुर्मिळ आणि अत्यंत महत्त्वाची अशी मुद्रा आहे. त्याचं नाव त्याला हाकिनी मुद्रा असं म्हणतात. आता हाकिनी नावाची देवी, त्याच्या संदर्भातली ती मुद्रा आहे. आता ती मुद्रा कशी करायची याबद्दल मी तुम्हाला थोडंसं आधी सांगतो की ती मुद्रा जी करायची ती अशी दोन हात घ्यायची आणि ते एकमेकावरती पेरं जी आहेत एकमेकावरती सगळी पेरं लावायची ती अशा पद्धतीने आणि ती एकमेकावरती अशी दाबायची अशा पद्धतीने. असं साधारण आपल्याला 1 किंवा 2 मिनटं आपल्याला असं करायचं. 2 मिनटं सकाळी, 2 मिनटं दुपारी, 2 मिनटं संध्याकाळी, अशा पद्धतीने ते करायचं आपल्याला. आता ती दुर्मिळ आणि महत्त्वाची असं का म्हटलं गेलेलं आहे की याचा जो परिणाम आहे हा डायरेक्ट मेंदूचे जे 2 गोलक असतात त्याच्यावरती त्याचा परिणाम असतो. आता मेंदू हे जे काही रसायन आहे हे 5 महाभूतांनी बनलेलं आहे. म्हणजे 5 जी महाभूत आहे आपली महाभूत, याचा अर्थ महाशक्ती की ज्याने शरीर बनतं. तर मेंदूमध्ये हे जे काही असतं महाभूतांची 20% प्रत्येक पार्ट त्याच्यामध्ये मेंदूमध्ये असतो. तर आता मेंदूच ॲक्सिलेट होतो याचा अर्थ काय होतं की मेंदूच्या संदर्भातली मेंदू हा सर्वाचा किंग आहे. शरीराचा तो किंग असतो आणि तोच व्यवस्थित ॲक्सिलेट झाल्यानंतर शरीराची सर्व व्यवस्था अतिशय सुंदरपणे चालते आणि जे काही महत्त्वाचे हार्मोन्स असतात किंवा महत्त्वाचे जे सिग्नल्स असतात हे अतिशय सुंदर रीतीने कार्यान्वित होऊ शकतात. आता तुम्ही विचाराल की याचा म्हणजे ही जी बोटं जी दाबलेली आहेत याचा त्या मेंदूच्या याच्याशी काय संबंध आहे, असं तुम्ही एक प्रश्न मनामध्ये येऊ शकतो की बाबा असं म्हणजे काय याचं. तर याचं शास्त्रीय जर आपण विचार केला की काय आहे ॲक्च्युली, तर आता ही 5 जी बोट आहे त्याच्यामध्ये प्रत्येक याच्यावरती अधिक्य प्रत्येक महाभूताचं. आता हे जे आहे पहिलं बोट आहे वातावर आहे, वात. त्याच्यानंतर जे असतं ते आकाश तत्वावर आहे. त्याच्यानंतर जे असतं ते पृथ्वी तत्वावर आहे. त्याच्यानंतर जे असतं ते जलतत्वावर आहे. त्याच्यानंतर असतं ते अग्नितत्वावर आहे. ही 5 जी बोट आहेत 5 हातांची. आणि ही बोटं एकमेकावरती आपण दाबल्यानंतर ही सगळी जी 5 जी महाभूत आहेत ही व्यवस्थित ॲक्सिलरेट होतात शरीरामध्ये. आणि ही जी मुद्रा आहे ही केल्यानंतर काय होतं की सगळ्या ऑर्गन्समध्ये जे महाभूत मोठ्या प्रमाणावरती असतं. आता उदाहरणार्थ आपण लिव्हर घेतली तर लिव्हर हे अग्नीच आहे. त्याच्यामध्ये अग्नीच असल्यामुळे अग्नितत्व जे आहे त्याच्यामध्ये 50% असतं आणि बाकीची राहिलेली 4 जी आहेत तत्व तर ती 12.5% तिथं असतात. असं प्रत्येक ऑर्गन विषय असतो. आता किडनी हे जलतत्वच आहे. तर जलतत्वामध्ये म्हणजे पाणीचं तत्व जे आहे ते 50% असतं आणि बाकीची राहिलेली जी तत्व आहेत ती 12.5% अशा रीतीने कार्यान्वित असतात. पण मेंदूचं जे रसायन आहे ते अशा पद्धतीने काम करत नाही. मेंदू हा प्रत्येक तत्व जे आहे 20% त्याच्यामध्ये असतं. त्याच्यामुळे ते तो किंग असतो, त्यामुळे तो प्रत्येक तत्वाला ॲक्सिलरेट करू शकतो कारण त्याच्यामध्ये सगळ्याचा समभाव असतो. प्रत्येक महाभूताचा समभाव असतो. त्याच्यामुळे तो कुठल्याही ऑर्गनला, तो अग्नीच्या ऑर्गनला हे करू शकतो. ज्याच्यामध्ये वात आहे त्या ऑर्गनला हे स्टडी करू शकतो किंवा गाईड करू शकतो. असं कुठल्याही जे ऑर्गन असतात त्याच्या खाली शरीरामध्ये जे ऑर्गन कार्यान्वित असतात त्या प्रत्येक ऑर्गनला तो कार्यान्वित करू शकतो कारण त्याच्याकडे सगळ्याची समतोल असतो. 5 जी महाभूत आहेत ही समतोलपणे त्याच्यामध्ये असतात. त्याच्यामुळे तो सगळ्यांना गाईड करू शकतो. आणि त्याला ह्या मुद्रेमुळे काय होतं की ही मुद्रा जी आपण 5 जी ॲक्सिलरेशन करतो 5 याचं महाभूतांचं, तर त्याच्यामुळे काय होतं की तो जे मेंदू आहे म्हणजे वरचा मेंदू खालचा मेंदू हा सगळे जे आहेत ते व्यवस्थित कार्यान्वित होतात. आणि ते मेन महत्त्वाचे जे कार्यान्वित झाल्यानंतर मग ॲटोमॅटिक तुम्हाला खालचे जे काही सिग्नल्स असतात ते रेग्युलर तुम्हाला पास ऑन व्हायला सुरुवात होतात. आणि मेंदूशी रिलेटेड ज्या काही गोष्टी असतात, आता एन्झायमर आहे किंवा हार्मोनल इम्बॅलन्स असतात किंवा डोकंदुखी असते, अर्धशिशी असते, त्याच्यानंतर ऑर्गन्सला काही प्रॉब्लेम येत असतात, नंतर काहींना फिट वगैरे येत असते, चक्कर येत असते,
हे जे काही अनेक असे मेंदूच्या संदर्भातले जे प्रॉब्लेम असतात इंडिव्हिज्युअल, हे सुद्धा या मुद्रेमुळे सॉर्ट आउट होत जातात. आणि मेंदूतून खाली ज्या काही सिग्नल्स असतात त्या सिग्नल्ससुद्धा जर का ओके पद्धतीने नाही चालल्या तर त्यासुद्धा या मुद्रेने ॲक्सिलेट व्हायला सुरुवात होतात. तर ही मुद्रा त्यामुळे अतिशय महत्त्वाची आणि दुर्मिळ का म्हणलेलं आहे की ही मुद्रा जी आहे ही केल्याने अतिशय सुंदर अशी इफेक्ट जाणवायला सुरुवात झाली. आता मी स्वतः जवळजवळ मी 2 महिन्यापासून ही मुद्रा रेग्युलर कार्यान्वित करतो आहे. त्याच्यामुळे मला अत्यंत शांत वाटायला लागलं आहे. त्याच्यानंतर जे भणभण किंवा अशांतता होती, विचारांचा गोंधळ होता किंवा जे काय होत असतं तर ते एकदम शांत वाटायला लागतं. दुसरी गोष्ट, मनातला जो गोंधळ आहे हा गोंधळ कमी व्हायला सुरुवात होते. कॉन्फिडन्स लेवल चांगल्या रीतीने कार्यान्वित होते. त्याच्यानंतर ज्या फिजिकल लेवलला जे शरीर काम करत असतं ती लेवलसुद्धा हळूहळू सुधारणा व्हायला सुरुवात होते. त्याची जे शरीराची शुद्धी होत जाते म्हणजे जे नको असलेले कण आहेत किंवा नको असलेल्या ज्या गोष्टी आहेत ॲटोमॅटिक बाहेर पडायला सुरुवात होतात. कारण मेंदूच ॲक्टिवेट झाल्यामुळे तो सगळ्याचं वडील आहे, आई आहे सगळ्याची. त्याच्यामुळे ते ॲक्टिवेट रेग्युलर शरीर फटाफट करायला सुरुवात करतं. तर आता मी हे जर करून बघितलेलं आहे आणि मला चांगले त्याचे रिझल्ट्स मिळाले. आता याच्यामध्ये मी तुम्हाला का सांगतो आहे की बाबा हे जर तुम्ही करून बघितलं, साधारण एक सकाळी 2 मिनटं, दुपारी 2 मिनटं, संध्याकाळी 2 मिनटं, कुठेही बसा, करा, काही प्रॉब्लेम नाही त्याला. तर तुम्ही जर हे करत गेला तर तुम्हाला खूप चांगले इफेक्ट्स त्याच्यातनं मिळतील. आणि वारंवार जे आपल्याला औषध घ्यायचं, काही झालं की सेरडोनची गोळी घे, हे लाव, ते लाव, हे जे काही गोष्टी आपण करत असतो तर तो आपण म्हणजे औषधावरती आपण डिपेंड व्हायला सुरुवात झालेलो आहे. म्हणजे वी आर नॉट इंडिपेंडंट, आपण त्या औषधांवर डिपेंड झालो आहे. तर आपल्याला इंडिपेंडंट व्हायचे. शरीराने आणि निसर्गाने आपल्याला सर्व गोष्टी हातामध्ये दिलेल्या आहेत. त्या फक्त नीट जर समजावून घेतल्या आणि त्याप्रमाणे कार्यान्वित केलं तर औषधाची गरज भासणार नाही. आता काही वेळेला म्हणजे पायच तुटला, हातच तुटला, ॲक्सिडेंट झाला तर त्यावेळेला औषधाची गरज भासते. कारण त्यावेळेला काही आपल्या हातात ती काही गोष्ट नाही, कारण भागच तुटलेला असतो. पण जर का सगळं शरीर जर सांधलेलं आहे, व्यवस्थित आहे आणि बाकी आतमधले तर ते आपण या गोष्टींनी क्लिअर करू शकतो. तर हा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आता माझं तुम्हाला एक म्हणणं आहे की तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट सोडत चला, कारण मला तुमच्या कमेंटवरतीच मी वेगवेगळे व्हिडिओ तयार करत असतो. आता काल जे मला एक व्हिडिओ आला की तुम्ही मेडिटेशनवर करा, तर तो मी काल करून टाकला मेडिटेशनवरचा व्हिडिओ. आता यावरनं तुम्ही मला काही जर कमेंट दिलं की आणखीन ॲडव्हान्स स्टेजमध्ये तुम्हाला काही पाहिजे असले याबद्दल, हकिनी मुद्रेबद्दल किंवा काय आणखीन काही मुद्रांविषयी काही महत्त्वाची माहिती असेल तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. म्हणजे मलाही सांगायला उत्साह होतो आणि बरंही वाटतं की तुम्ही बघताय मी जे काय सांगतोय आणि त्याला तुम्ही कमेंट करताय. तर असं जर तुम्ही कमेंट केलं तर मला बरं वाटेल. धन्यवाद.